पहिलाच बॉल वरती विकेटचं पतन हादरा क्रमांक पहिला अर्थात भूषणला बॅक टू द डगआउट केला पहिलाच बॉल वरती व्हेरी फर्स्ट बॉल विकेटचं पतन हादरा क्रमांक पहिला अर्थात टीम रायझिंग 11 स्टार टीम्सला भूषणच्या स्वरूपामध्ये पहिल्या विकेटचं पतन हादरा क्रमांक पहिला अमोल खोतच्या नावावरती पहिलीच विकेट्स अमोल खोत षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावर चांगली गोलंदाजी पहिलाच बॉल व्हेरी फर्स्ट बॉल डिजिटल डावाला करून दिली सुरुवात नाव आहे अमोल खोत न्यू बॅटर इन झाला मैदानाच्या आतमध्ये बॅटर नेम या विलिस बरकटला गेला ऑफस्टिकचा चेंडू पंचोतला वाईटचा कॉल दर्शवतात कॉम्बॉक्स मध्ये अतिरिक्त धावसंख्येने श्री गणेश झाला अर्थात अकाउंट ऑन देखील झालाय टीम रायझिंग 11 स्टार अनबी 11 रायझिंग 11 स्टार ही लढत मैदानाच्या आतमध्ये याही विलिस बरकटला गेला यश पंचांचा इशारा कॉम्बॉक्स मध्ये आलाय अतिरिक्त धावसंख्येनं अर्थात भर झाले 2 धावा एकवटल्या जातील मैदानाच्या आतमध्ये एक बॉल अमोलच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळालं जिथं विकेटचे पतन पहिलीच विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये यावेळी चांगला स्ट्रोक आडवा बॅटने ऑन फ्लाइटला प्रोटेक्शन आहे पहा चांगली क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत अवधी मिळाल चेंडू फेकण्याची तोपर्यंत एकच सिंगल ऍड केली जाईल स्ट्रायकिंगला येईल आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थात प्रशांत आणि भूषणची जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर गेले होते परंतु पहिलाच बॉल वरती भूषणला डगआउट अर्थात स्वस्तात माघारी परतवलाय नाव आहे अमोल खोत पहिलं षटक प्रगतीपथावर मोठा स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न होता खोलवे टप्प्याची गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर जिथं तेज तर्रार भन्नाट वेग पाहायला मिळाले या बॉल वरती अचूकती लाईन गुड लाईन स्पॉट वरती टेकअप करणारी गोलंदाजी अर्थात नेक्स्ट बॉल चांगला स्ट्रोक नो लुक शॉट प्रशांतच्या बॅट मधून मिस टाइम स्ट्रोक राहिला विकेटचे पतन हादरा क्रमांक दुसरा प्रशांतला देखील आल्या पावली माघारी परतवलाय नाव आहे अमोल खोत विकेटचे पतन हादरा क्रमांक दुसरा रायझिंग 11 स्टार या टीम्सला प्रशांत बॅक टू द डगआउट चांगली स्पर्धा एन्जॉय करताय मसला प्रीमियर लीग सन 2024 पर्व पहिलं पर्व आणि सर्व मसला करायला याचा आहे गर्व अर्थात गर्वाने ही स्पर्धा खेळवली जाते कमी कालामध्ये चांगली स्पर्धा सुसज्ज पाहायला मिळते कमी दिवस परंतु हे आयोजन नियोजन पाहता मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगली स्पर्धा एन्जॉय करताय मसला तालुक्याला देखील अभिमान वाटावा असा हा क्रिकेटचा सोहळा संपन्न होत आहे आजच्या दिवसामध्ये आजच्या दिवस या स्पर्धेचा तिसरा दिवस अर्थात अंतिम दिवस फायनल डे आडवा बॅटने ऑन साइडला उडवला पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर मनगटाचा वापर बॉल करतोय हवाई सफर सिक्सर
नेक्स्ट बॉल चांगला स्ट्रोक टायमिंग प्रॉपर बॅट मधून आला सुंदर सावून बॉल करतोय हवाई सपर आउट ऑफ दी ग्राउंड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड च्या बॅट मधून दर्जेदार स्ट्रोक जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला गुड लाईन स्पॉट वरती टेकअप करणारी गोलंदाजी हाफ ट्रॅकर बॉल होता उडवला फेकून दिलाय दाढीचा मॅग्निफिसन फंटास्टिक आउट ऑफ दी पार्क षटकार नमन गोलंदाजी मार्कर याही बेलीस दमखम दाखवतोय याही बेलीस देऊन जातील 6 षटकार जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना तेजस न्यू बॅटर इन झाला मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू पेश केले त्यामध्ये धावा बनवल्या बॅटिंग करताना 13 धावा जबरदस्त मॅच एन्जॉय करताना पाहायला मिळेल काही घडू शकतं अर्थात मैदानाच्या आतमध्ये नमनच्या गोलंदाजीचा समाचार घेतोय नाव आहे अर्थात तेजस याही बेलीस आडव्या बॅटने ऑन साइडला स्टिकर वरती चेंडू आदळलाय पहा जिथं एक सिंगल ऍड केली जाईल चेंडू वरती सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली स्कोरबोर्ड वरती 23 धावा 23 आकडा ही धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहताय अन्वी 11 त्याच्या सोबतीने फायटिंग करतोय अर्थात रायझिंग 11 स्टार ही लढत मैदानाच्या आतमध्ये यावेळी बरकटला गेला हा फ्रॉम द बॉडी देशटीच्या खूप बाहेरचा चेंडू त्यांचा त्याला वाईटचा बॉल दर्शवतो त्या कॉम बॉक्स मध्ये अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर 24 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील नमन गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आडव्या बॅटने मिस्टाइम स्ट्रोक राहिला प्रोटेक्शन आहे क्षेत्ररक्षण आहे लोमन्स लँड मध्ये चेंडू पडला अर्थात धरणीला दान झालाय बघता बघता 2 धावा देखील एकवटल्या गेल्या या चेंडूवरती MPL मसला प्रीमियर लीग सन 2024 हे आगलं वेगळं नियोजन मैदानाच्या आतमध्ये कलात्मकता नैपुण्यता स्ट्रोक वरती ठासून भरलंय लॉन्च ऑफ ब्रिजनला दोन्ही क्षेत्ररक्षणच्या मधोमध चेंडू बिसवलाय चेंडू धरणीला दान घासत फुसत चाटत 4 धावांसाठी निघून मिळतील 4 धावा या 4 धावांची संघाची धावसंख्या पाहायला मिळेल अर्थात 30 धावा धावफलकावरती जोडल्या जातात जबरदस्त बॅटिंग मैदानात रायझिंग 11 स्टार षटक क्रमांक दुसऱ्या देखील संपुष्टात आले 2 षटकारांच्या अखेरीस अर्थात 2 गडींच्या मोबदल्यावरती गुण तालिकेवरती धावसंख्या पाहताय 30 धावा धाव फलकावरती षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅक वरती आला अर्थात यावेळी मिनी हेलिकॉप्टर उडवला लँड केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बघता बघता 2 धावा एकवटला गेला त्यामुळे रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती ऋतिक रायटम वर द विकेट गोलंदाजी करतोय यावेळी बरकटला या लेगस्टिकचा बॅटचे चेंडू पंचोतेला बाईटचा कॉल दर्शवला त्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अजूनही अतिरिक्त धावसंख्या मध्ये भर होईल 1 धाव कन्वर्ट केली जाईल मैदानाच्या आतमध्ये अर्थात ऑन स्कोर बोर्ड वरती
सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा लेगस्टिकचा बाहेरचे चेंडू पंचपदाला वाईटचा कॉल दर्शवतो त्या कॉम्बॉक्स मध्ये. अजूनही अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. 35 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अर्थात ऋतिक आला गोलंदाजी मार्क वरती. नेक्स्ट बॉल यावेळी चांगला घुटना टेक मारलाय, टिपलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रिव्ह्यू घेतलाय. यस, काय निर्णय येईल ते देखील पाहायला मिळेल. पंचांच्या भूमिकेत या 3 दिवसाचे पंचांच्या भूमिकेत पाहताय. अगदी चांगले निर्णय या स्पर्धेच्या माध्यमातून दिलेत. त्यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. हार्दिक हार्दिक स्वागत त्यांचे देखील, कारण किमती वेळ या स्पर्धेला दिले.
संघाची धावसंख्या पाहताय 37 धावा फलकावरती. ऋतिक बॉलिंग ट्रॅक वरती राईट ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल चांगला फटका आहे, प्रोटेक्शन आहे. काय घडलं जाईल मैदानाच्या आतमध्ये, टिपलाय जाईल अमोलच्या हातामध्ये. चेंडू विसवलाय, विकेटचं पतन. हादरा क्रमांक टीम्स रायझिंग 11 स्टारला हादरा क्रमांक 4. चला समीकरण आहे 18 चेंडू 40 धावा. 40 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. अर्थात अणवी 11 या टीम्सला मैदानाच्या आतमध्ये रायझिंग 11 स्टार पाहता आणि अणवी 11 अणवी 11 आणि रायझिंग 11 स्टार ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहता. चला समीकरण क्षेत्ररक्षण लावून घ्या. 18 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायच्या तुम्हाला. अर्थात 24 40 40 धावा बनवायच्या अणवी 11 या टीम्सला. अठरा चेंडू जिंकण्यासाठी 40 धावा बनवायच्या आहे तुम्हाला. येणार समीकरण आहे कशा रीतीने पाठलाग केला जाईल, का घडलं जाईल, का बिघडलं जाईल या पाहूया. अणवी 11 त्याच्यासोबत फायटिंग करतोय. अर्थात रायझिंग 11 स्टार ही लढत मैदानाच्या आतमध्ये. मसला प्रीमियर लीग सन 2024 पर्व पहिलं पर्व आणि मसला करणं याचा आहे गर्व.
18 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावा बनवायच्यात आणि 40 धावांचा पाठला करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन होती. अर्थात अणवी 11 या टीमचे एक बहारदार जोडी मैदानाच्या आतमध्ये इन होते. अणवी 11 टीमचा अतिरिक्त खेळाडू माझा आवाज जात असेल तर कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. आपली नावे माहित नाहीत. अणवी 11 टीम कॅप्टन टीम ओनरला देखील विनंती आहे. आपला अतिरिक्त खेळाडू 12th मॅन. यस, थँक्यू सो मच. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन झाली. अर्थात यानंतर पहिली क्वालिफाईड टीम अर्थात पहिली मॅच क्वालिफायरची पाहायला मिळेल. वन फॅमिली त्याच्या सोबतीने फायटिंग करेल. सर्वेश 11 तर आयोजकांकडून सूचना आहे. सर्व कर्णधारांनी सर्व संघ मालकांना विनंती आहे जेवढे नियम आहेत ते पंच ते जे निर्णय आहेत ना ते पंच देतील. पंचांच्या निर्णयावरती सन्मान करा आणि पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजेच क्रिकेट आहे. प्रत्येक निर्णयाचा सन्मान करा. पंचांच्या एक प्रतिबिंब राहतात स्पर्धेचे. या पहिलाच बॉल लोबो फुलटॉस 8-8 ऑन साईडला उडवला. पहिलाच बॉल वरती आरंभ प्रारंभ आणि शुभारंभ दमखम दाखवत असताना पहिलाच बॉल वरती सहर्ष हार्दिक 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 स्वागत केला. बॉलला पाठवलाय काव कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार 6 धावांसाठी. पहिली क्वालिफायर साठी या टॉस साठी या वन फॅमिली आणि त्याच्या सोबतीने सर्व्हिस 11 टीम कॅप्टन रुपेश लोणशीकर आणि सर्व्हिस 11 टीम कॅप्टन अजय बेटकोली. चांगला स्ट्रोक सिलेक्शन. डिफेन्सच्या कव्हर रिजनला प्रोटेक्शन नाही होतं. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या P1च्या षटकामध्ये दमखम दाखवतोय. अर्थात गोलंदाजावरती होते अत्याचार. बॉलला पाठवतोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या 10 धावा. 40 धावांचा पाठलाग करतोय. पहिल्या सुरुवातीपासून दमखम दाखवायला सुरुवात केली. नाव आहे अमोल खोत. लोबो फुलटॉस टायमिंग प्रॉपर मनगटाचा वापर. बॉल करतोय हवाई सफर सिक्सर. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. अगदी षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर दीपेशच्या गोलंदाजीचा पुरेपूर समाचार घेतोय. गोलंदाजावरती होतोय अत्याचार. बॉलला पाठवतोय अमोल खोत. सीमारेषा पार षटकारासाठी 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 3 चेंडूवरती दमखम दाखवतोय. याही वेळी 8-8ने फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक टिपलाय झेल संपवलाय अमोल खोतच्या या पारीचा खेळ. आता कसा पाहायला मिळेल अणवी 11 या गुण तारेकेवर जमेल. विकेटचा पतन. हादरा क्रमांक पहिला अमोल खोत. बॅक टू द डगआउट. हादरा क्रमांक पहिला अमोल खोत या नावावरती विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अर्थात पहिलं षटक हाकलतोय. दीपेशच्या नावावरती एक सफलता प्राप्त केली. गेल्या 3 चेंडूवरती मी किती धावा दिले हे महत्वाचे नाही. या चेंडूवरती मी काय केले हे महत्वाचं राहतं आणि याच्यावरती सर्व निर्भय राहत. अर्थात दीपेश कमी कालावधीमध्ये पहिलं षटक हाकलतोय. अर्थात MPHPL अर्थात मसला प्रीमियर लीग मध्ये दीपेश बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला स्ट्रोक. मिनी हेलिकॉप्टर लँड केलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आर पार सीमा पार. बिग हिट सिक्सर. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजावरती अत्याचार होतोय. अर्थात प्रत्येक खेळाडू षटकाराने सहर्ष स्वागत करतोय. दीपेशच्या बॉलला पाठवता येतो सीमारेषा पार 6 धावांसाठी.
आडव्या बॅटने आपल्याच फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलं. तितकी चांगली थ्रो फंदाशन्स काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये धावचीच्या स्वरूपामध्ये विकेटच्या पतन. अजून एक हादरा क्रमांक दुसरा आणि 11 टीम्सला विकेटची पडझड. षटक क्रमांक पहिला देखील संपुष्टात आला. पहिल्या षटकाराच्या अखेरीस 2 गडींच्या मोबदल्यावरती धावफलकावरती धावसंख्या पाहताय 22 धावा, 22 लॉस ऑफ द 2 विकेट्स. फर्स्ट ओव्हर इनकम्प्लीट. 1.00 खेळी तर संपुष्टात आला. अजूनही 2 षटकारांचा उर्वरित खेळ बाकी. काय घडलं जाईल, काय बिघडलं जाईल. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय साहिल आलाय अर्थात स्ट्रायकिंगला. षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट. मिनी हेलिकॉप्टर लँड केला. नो लुक शॉट सोडलाय. झेल धरणीला दान झालाय. यानंतर किती वेळा उपद्रव पाहायला मिळतील हे देखील पाहणं गरजेचं राहील. पहिल्याच बॉल वरती सफलता प्राप्त झाली असती. गोलंदाजी मार्क वर आलाय हितेश बॉलिंग ट्रॅक वरती. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक रोटेट झाले. 21 धावचीच्या बाईच्या स्वरूपात मध्ये एक सिंगल ऍड केली जाईल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहता स्कोर बोर्ड वरती 24 धावा धावफलकावरती. हितेश बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंगला पाहता फलंदाज अर्थात चांगला स्ट्रोक. टायमिंग प्रॉपर. बॅट मधून आला सुंदर सावून. बॉल करतोय हवाई सफर आउट ऑफ द ग्राउंड. षटकारासाठी षटकाराने संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 40 धावांचं समीकरण पार करत असताना अगदी दमखम दाखवत असताना अनवी 11चे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सुशांतच्या बॅट मधून एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. 30 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 40 धावांचं हे समीकरण अगदी नजदीक पाहायला मिळतात. 10 धावा अजूनही करायच्या जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी. तैस्तरार बनणार वेग परंतु वाईटच्या कॉल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दर्शवताना या सिटीचा वाईट लेग स्टिकचा बाहेर जो चेंडू हवा फ्रॉम द बॉडी. अतिरिक्त धावसंख्येने 31 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अजूनही करायच्या जिंकण्यासाठी 9 धावा. हितेश बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म राऊंड द विकेट्स. देशटीवरती चेंडू आदलला गुडलाईन स्पॉट वरती टेकअप करणारी गोलंदाजी. तेज सर्राट भन्नाट वेग होता. स्लॉटर पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क पाहायला मिळालेला नाही. 8 बॅटने ऑन साइडला खेळण्याचा मानस होता. अगदी निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरलाय. याही बॉल वरती हितेश खोदून काढलाय. सन्मान दिला या बॉल वरती. क्रिकेटचे सूत्र क्रिकेटचे तंत्र मंत्र हे सांगतं खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान करणं हे क्रिकेटचे सूत्र आणि क्रिकेटचे तंत्र मंत्र हे सांगतं. सेन्सिबल क्रिकेटने स्ट्राईक रोटेट केली. याही बॉल वरती मोठा स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न होता. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. जिथे टप्पा पडल्यानंतर कमी उसळी घेतणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अर्थात षटक क्रमांक दुसरा देखील संपुष्टात आला. 2 षटकारांच्या अखेरीस 2 गडींच्या मोबदल्यावरती अनवी 11 टीम गुण तालिकेवरती धावसंख्या पाहताय 33 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी करायचे तुम्हाला 7 धावा. समीकरण होतं 18 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावा. आता येणार समीकरण असेल ते मात्र 6 चेंडू जिंकण्यासाठी करायचे तुम्हाला 7 धावा. मसला प्रीमियर लीग सन 2024 हे आगलं वेगळं नियोजन पाहताय.
कमी कालावधी कमी दिवसामध्ये सुसज्ज स्पर्धा, एक क्वालिटी स्पर्धा, एक ऐतिहासिक स्पर्धा. मसलाकरांचा अभिमान, मसलाकरांना अभिमान वाटावा असा हा क्रिकेटचा सोहळा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आजचा हा स्पर्धेचा तिसरा दिवस, अंतिम दिवस, फायनल डे. अर्थात सुवर्ण अक्षरते चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती अर्थात MPL या ट्रॉफीवरती कोणाचं नाव कोरलं जाईल आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये 6 चेंडू जिंकण्यासाठी करायच्या तुम्हाला 7 धावा कंपल्सरी चेसिंग. या स्पर्धेचा एक नियम, एक सुसज्ज स्पर्धा एन्जॉय करताय. ओव्हर द विकेट, राईट एंड राऊंड द विकेट्स. 8-8 खेळण्याचा प्रयत्न होता. देशटीच्या मागत चेंडू लोग चेंडू पाहायला मिळाले जिथं बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल ऍड केली जाईल. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते 34 धावा धावफलकावरती. 5 चेंडू अजूनही करायचे तुम्हाला जिंकण्यासाठी. 6 धावा बनवायच्या आहेत कंपल्सरी चेसिंग जिंकण्यासाठी. राऊंड विकेट्स. नेक्स्ट बॉल आडवा बॅटले बिझनेस एरिया राहिल्या प्रत्येक खेळाडूची. 1 बाबून सीमारेषा पार. एक दिल मागे मोर, रन मिळतील 4. संघर्षाचा शंकनात करणारा चब्बाट मधून दर्जेदार चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली ऑन स्कोर बोर्ड वरती. 38 धावा अजूनही करायच्या तुम्हाला जिंकण्यासाठी. 2 धावा, 3 चेंडू, 2 चेंडू, 4 धावा जिंकण्यासाठी. 3 चेंडू 2 धावा, 4 चेंडू 2 धावा. चार चेंडू अजूनही बनवायचे तुम्हाला. 2 धावा जिंकण्यासाठी. समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चांगला स्ट्रोक, बॅकफुटला येऊन हॉरिझॉन्टल बॅक स्ट्रोक गुंडप्पा विश्वनाथ सरांच्या स्टाईलने पाठवलाय. हा संघर्षाचा शंकन षटकार आलाय. विजय षटकार अर्थात नाव आहे सुशांतच्या बॅट मधून. विजय षटकार 40 धावांचा पाठला करण्यासाठी दमखम दाखवलं. शेवटच्याच बॉलला पाठवलाय डिफेन्सच्या कव्हरच्या रिजनला. बिग एक सिक्सर साठी 6 धावांसाठी विजयी षटकार सुशांतच्या बॅट मधून. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच